नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे 14 ऑक्टोबर 2003. भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना ही 14 ऑक्टोबर 2003 या दिवशी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील एकूण बंदरांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील एकूण बंदरांची संख्या किती आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे 53. महाराष्ट्रामध्ये एकूण 53 बंदरे आहेत. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 53 बंदरे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 2 प्रमुख बंदरे आहेत. तर ती 2 प्रमुख बंदरे कोणती कोणती आहेत? तर एक आहे मुंबई बंदर आणि दुसऱ्या नंबरला आहे जवाहरलाल नेहरू बंदर, ज्यालाच आपण JNPA असं म्हणतो. तर मित्रांनो ही 2 बंदरे अतिशय महत्त्वाची आहेत. मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर ही महाराष्ट्रातील प्रमुख 2 बंदरे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण जर बंदरे विचारलं किती आहेत, तर एकूण 53 बंदरे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 कधीपासून लागू करण्यात आला? प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 कधीपासून लागू करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 9 सप्टेंबर 1988. 9 सप्टेंबर 1888 या दिवसापासून प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 हा लागू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 9.33%. महाराष्ट्रामध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण हे 9.33% इतके आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वीज दुरुस्ती विधेयक कोणत्या साली मांडण्यात आले आहे? वीज दुरुस्ती विधेयक कोणत्या साली मांडण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2022. वीज दुरुस्ती विधेयक हे 2022 या साली मांडण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य कोणत्या कलमानुसार देण्यात आले आहे? भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य कोणत्या कलमानुसार देण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 19. कलम 19 नुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कलम 19 महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया, 1885च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? 1885च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे व्योमकेश चंद्र बॅनर्जी. व्योमकेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1885 या सालचे पहिले अध्यक्ष होते. तर मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशने तुम्ही सर्व अधिवेशने पाहून घ्या. कोणतं अधिवेशन कोणत्या साली झालं होतं आणि कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आणि ते अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले होते, हे 3 मुद्दे तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे पाठ करून ठेवा, कारण परीक्षेमध्ये त्यावर हमखास प्रश्न विचारला जात आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कलम 85 कशाशी संबंधित आहे? कलम 85 कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मोफत व सक्तीचे शिक्षण. कलम 85 हे मोफत व सक्तीचे शिक्षण याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पुणे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
पुणे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीमंत श्रीनिवासराव पंत. श्रीमंत श्रीनिवासराव पंत हे पुणे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष होते. अजिंठामधील लेण्यांची संख्या किती आहे? तर अजिंठा वेरूळ लेणी आहे, तर त्यामधील लेण्यांची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 29. अजिंठामधील लेण्यांची संख्या ही 29 इतकी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार. नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे. तर मित्रांनो, पुढल्या वेळेस असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर. मुंबई उपनगर हा आहे. हा लक्षात राहू द्या, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार आणि सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर, असं हे दोन्ही पण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3,07,713 चौक किलोमीटर. 3,07,713 चौक किलोमीटर इतके महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पिलची जननी कोणाला म्हटले जाते? पिल म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनची जननी कोणाला म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे कपिला हिंगेरनी. कपिला हिंगेरनी यांना पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनची जननी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. LPG पॉलिसी कोणत्या दिवसापासून अंमलात आली आहे? LPG पॉलिसी कोणत्या दिवसापासून अंमलात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 24 जुलै 1991. 24 जुलै 1991 या दिवसापासून LPG पॉलिसी ही अंमलात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जॅक्सनचा खून कोणी केला? जॅक्सनचा खून कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे अनंत कान्हेरे. तर अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा खून केला आहे. आणि कोणत्या साली केला? तर 1909 साली केला आहे. अनंत कान्हेरे यांनी 1909 साली जॅक्सनचा खून केला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे वी.रा. शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुंबई किनारपट्टीवर मान्सून वारे कोणत्या कालावधीत असतात? मुंबई किनारपट्टीवर मान्सून वारे कोणत्या कालावधीत असतात? तर याचं योग्य उत्तर आहे जून ते सप्टेंबर. जून ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई किनारपट्टीवर मान्सून वारे वाहत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. मूळ भारतीय राज्यघटनेत किती भाग व अनुसूची आहेत? मूळ भारतीय राज्यघटनेत किती भाग व अनुसूची आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 22 भाग आणि 8 अनुसूची. मूळ भारतीय राज्यघटनेत 22 भाग व 8 अनुसूची आहेत. आणि जर विचारलं की मूळ भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत, तर 395. मूळ भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे आहेत. तर 395 कलमे, भाग 22 आणि 8 अनुसूची असं भारतीय राज्यघटनेत आहेत.
पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 कधीपासून लागू करण्यात आला? महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 कधीपासून लागू करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे 29 एप्रिल 2015. 29 एप्रिल 2015 या सालापासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 लागू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उलर सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? उलर सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? तर उलर सरोवर जम्मू काश्मीर या प्रदेशात आहे. तर उलर सरोवर जम्मू काश्मीर या प्रदेशात आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर उलर सरोवर हे जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे, तर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्ट्रॉबेरीची शेती करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? स्ट्रॉबेरीची शेती करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीची शेती करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुख्य लोकसेवा आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? मुख्य लोकसेवा आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर आहे राज्यपाल. मुख्य लोकसेवा आयुक्त यांची नेमणूक राज्यपाल हे करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. निवडणूक आयोगाचे सदस्य संख्या किती असते? निवडणूक आयोगाची सदस्य संख्या किती असते? तर निवडणूक आयोगाची एकूण सदस्य संख्या ही 3 इतकी असते. पुढचा प्रश्न पाहूया. दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दख्खनचे पठार. दक्षिण भारतातील दख्खनचे पठार हे सर्वात मोठे पठार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2001 ते 2011 महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर किती होता? 2001 ते 2011 महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर योग्य उत्तर आहे 54.78%. 54.78% इतका महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या पंतप्रधानांच्या काळात विद्यावाहिनी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात हे पंतप्रधान होते, त्या काळात विद्यावाहिनी सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर याचं उत्तर आहे 45%. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण हे 2011च्या जनगणनेनुसार 45% इतके आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आहे. पुढचा प्रश्न. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या किती असते? तर योग्य उत्तर आहे 1 मुख्य न्यायाधीश व 33 इतर न्यायाधीश. 1 मुख्य न्यायाधीश व 33 इतर न्यायाधीश इतकी सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या असते.
पुढचा प्रश्न पाहूया. 1966 अधिनियमानुसार महसूल आयुक्तांची नेमणूक कोण करतो? 1966 अधिनियमानुसार महसूल आयुक्तांची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे राज्य सरकार. महसूल आयुक्तांची नेमणूक 1966च्या अधिनियमानुसार राज्य सरकार हे करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राजची सुरुवात झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. 73वी घटनादुरुस्तीने पंचायत राजची सुरुवात झाली आहे. आणि 73वी घटनादुरुस्ती कोणत्या साली झाली असं विचारलं तर 1992 ह्या साली 73वी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीने पंचायत राजची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत अपघातग्रस्त लोकांना किती रक्कम दिली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 2 लाख रुपये. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत अपघातग्रस्त लोकांना 2 लाख रुपये इतकी रक्कम दिली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे लोकायुक्त विधेयक कोणत्या साली मांडण्यात आले? महाराष्ट्राचे लोकायुक्त विधेयक कोणत्या साली मांडण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे 1971. तर 1971 या साली महाराष्ट्राचे लोकायुक्त विधेयक मांडण्यात आले. आणि मित्रांनो, असा प्रश्न आला की लोकायुक्त विधेयक मांडणारे पहिले राज्य कोणते? तर आपले महाराष्ट्र राज्य हे लोकायुक्त विधेयक मांडणारे पहिले राज्य आहे. आणि असं विचारलं की महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाचे सध्याचे मुख्य अधिकारी कोण आहेत? तर एम कानडे हे 2023 म्हणजेच सध्याचे लोकायुक्त विधेयकाचे मुख्य आयुक्त आहेत. मित्रांनो, हे तीनही मुद्दे लक्षात राहू द्या. अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय दंड संहिता कोणत्या साली लागू करण्यात आली? भारतीय दंड संहिता कोणत्या साली लागू करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे 1860. तर मित्रांनो, खाली बघूया की भारतीय दंड संहिता याची निर्मिती कोणी केली होती? तर लॉर्ड थॉमस मॅकॉलेने भारतीय दंड संहिताची निर्मिती ही 1834 या साली लॉर्ड थॉमस मॅकॉलेने यांनी केली होती. आणि 6 ऑक्टोबर 1960 रोजी कायदा मंजूर झाला होता आणि 1 जानेवारी 1862 रोजी अंमलात आला होता. म्हणजेच भारतीय दंड संहिता 1 जानेवारी 1862 या रोजी अंमलात आली होती. मित्रांनो, हे 3 मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून घ्या की भारतीय दंड संहिता कोणी निर्मित केली? तर लॉर्ड थॉमस मॅकॉलेने यांनी निर्मित केली. आणि कोणत्या साली निर्मित केली? तर 1834 ह्या साली निर्मित केली. आणि 6 ऑक्टोबर 1960 रोजी हा कायदा मंजूर झाला होता आणि 1 जानेवारी 1862 रोजी हा कायदा अंमलात आला होता. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे पॉईंट आहेत. हे सर्व पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे? भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे कलम 324. कलम 324 अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आणि असं विचारलं की भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. आणि सध्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
पुढचा प्रश्न पाहूया. 2022-23 मध्ये GDPची वित्तीय तूट किती आहे? 2022-23 मध्ये GDPची वित्तीय तूट किती आहे? तर याचं उत्तर आहे 6.4%. पुढचा प्रश्न. संसदेला विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना संसद विसर्जित करण्याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न पाहूया. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 राज्यसभेत कोणत्या दिवशी मंजूर करण्यात आला? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 राज्यसभेत कोणत्या दिवशी मंजूर करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे 17 डिसेंबर 2013. 17 डिसेंबर 2013 या दिवशी लोकपाल लोकायुक्त कायदा राज्यसभेत मंजूर करण्यात आला होता. आणि असं विचारलं की लोकसभेत कधी मंजूर करण्यात आला होता, तर हे पण लिहून घ्या. 18 डिसेंबर 2013. 18 डिसेंबर 2013 या दिवशी लोकसभेत लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा मंजूर करण्यात आला होता. तर मित्रांनो, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 म्हणजेच भारतीय संसदेचा भ्रष्टाचार विरोधी कायदा, याला असं पण म्हटलं जातं. हे तीनही पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही तीनही पॉईंट नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऋतुराज अवस्थी. ऋतुराज अवस्थी हे भारताच्या 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. दक्षिण पठारावरील प्रमुख पूर्ववाहिनी नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. गोदावरी ही नदी दक्षिण पठारावरील प्रमुख पूर्ववाहिनी नदी आहे. तर मित्रांनो,